अरे माझ्या भावाची डेड बॉडी कुठे आहे? दुसऱ्या कोणाची पण डेड बॉडी देणार काय आम्हाला? आवाज चढवायचा नाही, कळलं ना? ही तुझ्या भावाची डेड बॉडी आहे, ही घ्यायची आणि सरळ निघायचं. भरपूर काम असतात आम्हाला. वस्तून माझ्यावरच अरेरावी करतोयस तू. एक तर डेड बॉडी तुम्ही लोक चुकीची देता आणि वरतून आमच्यावरच दादागिरी. काय करता तुम्ही? दर्शन जिवंत आहे. अहो वहिनी, तुम्ही वेड्यात आलात का? दादा मेलाय आणि या लोकांनी त्याची डेड बॉडी लपवली आहे. अरे दिसत नाही की इकडे बॉडी आहे म्हणून? अरे काय दिसत आहे तुझ्या? तर आता मी नमस्कार, मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो आजच्या भागात. आपण पाहत आहात क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. जेवढ्या व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती असतात असं आपल्याकडे म्हणतात. प्रत्येक व्यक्तीची विचार करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते आणि म्हणून कदाचित त्याचमुळे अनेकदा वादाचे आणि मतभेदाचे प्रसंग निर्माण होतात. आपल्या डोळ्यांना दिसतं तेच सत्य असतं असं नाही, त्यामागे एक वेगळं वास्तव असण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. आज आपण पाहतोय ती गोष्ट अशीच काहीशी आहे. दर्शनची पत्नी कुंदा ही दर्शन जिवंत असल्याचं सांगतेय, तर दर्शनचा भाऊ कुशल हा दर्शनची डेड बॉडी बदलली गेल्याचा आरोप करतोय. पण या मागचं नेमकं वास्तव काय? चला पाहूया. आले आले. दर्शन, दर्शन, अगं दर्शन. ओ बाई, दर्शन कुठे तुम्ही? दर्शन. ओ बाई, अहो कोण आहात तुम्ही आणि माझ्या घरात अशा अचानक कशा शिरताय? मी कोण आहे? मी तुझ्या नवऱ्याची बायको. कुठे माझा नवरा दर्शन? लग्न केलंस ना त्याच्याशी? बोलव त्याला आधी. त्याला घेतलंस, आता याला पण तूच सांभाळ. कोण दर्शन? कसला आरडाओरडा चाललाय? अहो ही बाई आहे ना तुमचे पती? हो, हा माझा नवरा आहे. अहो ही बाई आहे ना, ती मगासपासून म्हणते की तिच्या नवऱ्याला मी लपवून ठेवलंय. अहो नाही, 6 महिन्यापूर्वी आम्ही राहत होतो इथं. अहो बाई, 4 महिन्यापासून राहतोय आम्ही इथे रेंटवर. 6 महिन्याची कसली वार्ता करताय? इथे एका दिवसात होतेच नव्हतं. माझा नवरा दर्शन कुठे? आम्हाला काय माहित? माफ करा, मला चुकलं. बंटी चल चल, पप्पाला शोधूया. हॅलो हॅलो दर्शन, अरे कुंदावणे आले आहेत. काय? अरे मी माझ्या डोळ्याने पाहिलं. कुठे? अरे तुझ्या जुन्या खोलीवर. दर्शन, अरे एकदा येऊन तरी भेट तिला. हो हो, भेटो. हा कर. का रे, काय झालं? काय नाही ग, ते नक्की फोन? अगं ते कंपनीवाले फोन करतायत ग, मला निघावं लागणार आहे. कुठे? अगं 10 दिवसाचा टूरवर पाठवत आहेत अचानक. हे अचानक? बरं, नाश्ता करायला तरी वेळ आहे ना? चल नाश्ता करून जा. तुझे ना नेहमीच असे इमर्जन्सी टूर असतात. बरं जा, पण लवकर ये, मला करमत नाही तुझ्याशिवाय. मी जरा सामान पॅक करून येतो.
अरे काय झालं बाळा? आई मला खूप भूक लागली. अरे आता आई इथं कुठं काय देऊ तुला? पैसे पण नाहीत रे. कुंदा, पप्पा आले. अरे वा, अभ्यास चालू आहे. बघ तुझ्यासाठी काय आणलंय, तुला आवडतं ना? टॅन टॅन, वडापाव. हॅलो भाऊजी. हॅलो कुंदा, तू मुंबईला आली आहेस असं कळलं? होय हो आले. पण भाऊजी अहो 6 महिने होऊन गेले, यांचे काय खबर बात नाही. अगं तू त्याच्यासाठी दिवस मोजतेस आणि त्याला त्याची काय पडली आहे का? भाऊजी अहो कुठं असतील हे? आता मला माहिती असतं तर तुला साताऱ्यावरनं इथे यावं लागलं असतं का? आणि हो, मी तर त्याचा आता विषयच सोडून दिलाय. आता तू बघ तुला काय करायचं ते कर. तुमच्या दोघांमुळे या घरात किती भांडणं चालू आहेत माहितीये तुला? तू आली आहेस तशी गावी निघून जा. आणि तुला वाईट वाटेल पण स्पष्ट सांगतो, तू माझ्या खोलीवर येऊ नकोस. ठीक आहे, मी बघते काय माझं ते. तुम्ही नका काळजी करू. दर्शन, चल दर्शन. अरे कुंदा, बंटी बाळा, कुठं होता तुम्ही? अगं तू गावावरून कधी आलीस? मी सकाळी चालली, सकाळपासून तुम्हाला शोधतीये. पण होतात कुठं? गावाला गेल्यापासून तुमचा फोन नाही, खुशाली नाही, आमची काही काळजी नाही. सोडला आम्हाला. अगं काय असं बोलतेस तू? अरे असं काय मला भूक लागली. अरे बापरे, भूक लागली तुला? एक मिनिट, एक काम करूया, आपण काहीतरी खाऊन घेऊया आणि नंतर बोलूया आपण. मी तुला सांगतो. हा, आरामात खा. कुंदा मला माफ कर. हे सगळं इतके अचानक झालं ना, मला काहीच कळलं नाही. मी तुला किती फोन ट्राय केला, पण तुला माहिती आहे ना, गावी नेटवर्कच नसतो. हो, मी पण खूप घाबरले होते. मला वाटलं मला सोडलं, दुसरं लग्न केलं तुम्ही. काही काय बोलतेस ग तू? असं करणार का मी? अगं हे सगळं मी तुमच्यासाठीच करतोय ना ग. हे बघ, मला एक खूप मोठी ऑफर आली आणि मला लगेच दुबईला निघायचं. तुम्ही खरं सांगताय ना? बंटीची शपथ घेऊन सांगा. तुमचं काय नाही ना बाहेर दुसरं काही? आधी शपथ घ्या त्याची. अगं मी बंटीची शपथ घेऊन सांगतोय, असं काहीच नाही आहे ग. आणि देवाने बघ ना किती मोठा चमत्कार केलाय. हा, मी एका दिवसासाठी मुंबईत काय आलो आणि त्याच दिवशी तू गावातून मुंबईत आली. देवा तुझी कृपा आहे रे माझ्या. पण तुम्ही ती कुर्ल्याची खोली सोडली. अगं मी तुला काय सांगतो, 2 दिवसात निर्णय घ्यावे लागले. माझे थोडे कपडे आणि बाकी इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स माझ्या मित्राकडे घ्यायला आलेलो आणि तेव्हा तू भेटलीस. आपण एक काम करूया, आपण आज रात्री हॉटेलमध्ये राहूया. माझी उद्या पहाटेचीच फ्लाईट आहे. तू सुद्धा गावाकडे निघून जा आणि मी दुबईला जाईन. मला एवढं मोठं काम मिळालं, खुश आहे मी. मला खात्री आहे का तुमचं आमच्यावर खूप प्रेम आहे. हा येतोय. हा लवकर येतो.
काय प्रकार आहे हा? साहेब याने माझ्या भावाची म्हणजे दर्शनची डेड बॉडी बदलली आहे. नाही हो साहेब, असं काही नाही आहे. मी या मॉर्ग रूमच्या इंचार्ज आहे. 12 डेड बॉड्या माझ्या मॉर्ग रूममध्ये होत्या, त्याच्यातल्या 11 बॉड्या यांना दाखवल्या. आता ही 12वी बॉडी यांच्या भावाची, ती यांच्या ताब्यात दिली मी. अहो नाही साहेब, माझा नवरा जिवंत आहे, दुबईला गेलेत ते. ही बाई वेडी झाली आहे हो. साहेब ती माझ्या भावाला चांगला ओळखतो, त्याने दुसरं लग्न केलंय. एक मिनिट, या म्हणतायत त्यांचे मिस्टर जिवंत आहेत, तुम्ही म्हणतायत ते गेलेत, पण ही डेड बॉडी त्यांची नाही आहे, त्यांनी दुसरं लग्न केलं. काय प्रकार आहे? काही बोलताय का तुम्ही? अहो साहेब तुम्ही माझं ऐका की, मी त्यांची बायको, दर्शन माझे पती. अहो काल भेटले मी त्यांना, दुबईला गेले ते. साहेब हवं तर तुम्ही कुर्ला पोलीस स्टेशनला विचार, त्यांनीच मला तिथे बोलवून घेतलं. बॉडीची ओळख मी पटवली आहे. ही बघा त्याची बॅग. आता यांनी त्याची डेड बॉडी नाही पाहिली म्हणून यांचा विश्वास नाही बसत आहे. मी डेड बॉडी पाहिली. अहो नाही साहेब, माझा नवरा नाहीये तो, माझा नवरा जिवंत आहे. तुमच्या नवऱ्याचा फोटो असेल तर दाखवा. आहे की, हे बघा. कांबळे, हा फोटो आणि डेड बॉडी चेक करा. यांच्याकडून त्यांचे नाव, नंबर, डिटेल सगळे घेऊन टाका. मॅडम तुम्ही यांच्या बरोबर जा. तुम्ही म्हणताय त्यांनी दुसरं लग्न केलं, ते कोणाशी केलं माहिती आहे? वैशाली का काहीतरी नाव आहे. तुम्हाला आमच्यासोबत पोलीस स्टेशनला यावं लागेल. पण साहेब मी जे काहीच नाही. सांगतोय ते ऐका. चला चला लवकर. चला लवकर चला, तो माणूस मला मारून टाकेल. प्लीज माझा जीव वाचवा. पण काय झालंय? तो माणूस माझ्या मागे लागलाय. तू कोण आहे तो? मी तुम्हाला सगळं नंतर सांगेन. तुम्ही प्लीज लवकर चला, माझा जीव वाचवत चला. बर प्लीज लवकर चला, लवकर चला. ये 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 ये. बस अगं बस आरामात बस. हे माझं घर, एकटा जीव सदाशिव असतो आपण. घे. पण मला कमाल वाटतंय, एखाद्या स्त्रीशी इतकं क्रूरपणे कसं वागू शकतं कोणी? तुमचे खूप उपकार आहेत माझ्यावर. आज तुम्ही नसता तर माझा जीव गेला असता. पण तुमच्यासारख्या सुंदर बाईचा जीव घेण्याचा विचार करणारा नक्कीच दगडाच्या काळजाचा असणार. पण तिला वाचवणारा तुमच्यासारखा धाडसी आणि दयाळू असतो. जोपर्यंत तू माझ्यासोबत आहेस तोपर्यंत तुला कोणीही त्रास देऊ शकत नाही. म्हणून तर मला कायमचं तुमच्यासोबत राहायचंय. म्हणजे तसेही तुम्ही या घरात एकटे राहता. आजपासून मी तुमच्यासाठी जेवण बनवेन. हे बघ, कुर्ला पोलीस स्टेशन मध्ये दर्शनच्या डेड बॉडीची एंट्री आहे, पण मॉर्ग मधून ती बॉडी मिसिंग आहे. काय प्रकार आहे? काय प्रकार आहे? सांगतो, मारू नका सर. मी ती बॉडी चुकून विकली मॅडम. काय? ती बॉडी चुकून विकली मी. चुकून विकली? बेवारीस बॉडी आली की आम्ही ते विकून टाकतो प्रायव्हेट हॉस्पिटलना. ते लोक रिसर्चसाठी वापरतात ना. पण त्या दिवशी बेवारीस बॉडीच्या जागी दर्शनची बॉडी गेली. मढ्याच्या टाळूवरचं लोणी खातात ऐकलं होतं, पण इथे अख्खा मढा गायब करताय तुम्ही. कोण कोण आहे या स्कॅम मध्ये? मंगेश बोके. कोण आहे या मंगेश बोके? मंगेश बोके या सगळ्या बेवारीस बॉड्या अरेंज करतो मॅडम. 25,000 रुपयात मी ती बॉडी विकत घेतली मॅडम. कुठे आहे मंगेश बोके? मॅडम हा प्रकार झाल्यापासून तो गायब आहे. या मंगेश बोकेचा नंबर दे. चल.
नंबर बंद आहे मॅम. ह्या कुंदाला गावी जायच्या आधी बोलवून घ्या. दर्शनच्या खुनाचं नेमकं कारण कळायला हवं. हो मॅडम. मेडिकलला पाठवलेली बॉडी ही दर्शनचीच आहे की नाही याची एकदा खात्री करून घ्या. येस मॅडम. बोला कदम. हॅलो मॅडम. हां, मी मेडिकल कॉलेजमध्ये आलो आहे. हो, इथे जी बॉडी आहे ती दर्शनचीच आहे हे कन्फर्म झालं आहे. एक काम करा, त्या कॉलेजच्या विरोधात वॉरंट इश्यू करा आणि बॉडी ताबडतोब नातेवाईकांना द्यायची व्यवस्था करा. येस मॅडम. मॅडम 8 वर्ष झाली आमच्या लग्नाला. गावावरून मुंबईला मी येऊन जाऊनच असायचे, पण या वेळेला जेव्हा गावी होते तर यांची काहीच खुशाली नाही आणि लोक पण काय काय वाईट बोलत होते. म्हणजे यांनी दुसरं लग्न केलंय वगैरे आणि यांनी गावी पैसे पाठवायचं पण बंद केलं मॅडम. म्हणून मग मी सरळ मुंबई गाठली, यांना शोधलं आणि काय योगायोग बघा, दुबईला जायच्या आधी काल भेटले मला ते. बंटी, बाळा पप्पा काल कुठे भेटले तुला? वडापावच्या गाडीजवळ वडापाव खाल्ला आम्ही. होय मॅडम, आणि रातच्याला आम्ही हॉटेलात थांबलो होतो. अच्छा, म्हणजे काल रात्री ते तुमच्या बरोबर होते. होय मॅडम, आणि पहाटे दुबईला जाणार होते. दुबईला जाणार होते पण ते गेले नाही. म्हणजे दर्शनच्या नावाने काल दुबईला जाणारं कुठलंच फ्लाईट बुक नव्हतं. तुला ऐकायला वाईट वाटेल पण पाटील, जरा बंटीला बाहेर घ्यायचं. मॅडम बंटी, काळजी करू नकोस, व्यवस्थित येतो. दर्शन तुझ्याशी खोटं बोलत होता. खोटं म्हणजे मुंबईतच आहेत की ते? दर्शन ह्या जगात नाहीये. काय हे बघ, तुझी अवस्था मी समजू शकते, पण काही प्रोसिजर कंप्लीट करायला लागतात. तुला काय वाटतं कोणी केलं असेल हे? मॅडम मला नाही माहित. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. या केसचा निकाल लागेपर्यंत तुला कुठेही जाता येणार नाही. काळजी करू नकोस. तुझी आणि बंटीची राहण्याची खाण्याची व्यवस्था आम्ही करू. कदम, मॅडम. मॅडम, ही कुर्ला पोलीस स्टेशनवरून आलेली दर्शनच्या केसची फाईल. PM रिपोर्टनुसार डोक्यावर आघात झाल्यामुळे ब्रेन डेड होऊन मृत्यू झालाय. शिवाय अंगावर स्ट्रगलच्या खुणाही आहेत. म्हणजे मॅडम, दर्शन हॉटेलमधून निघाला आणि त्याला मारलं गेलं. जर तसं झालं असेल तर कुणीतरी त्याच्यावर वॉच ठेवून होतं किंवा कोणीतरी त्याची टिप दिली असेल. मॅडम, हा जो काय प्रकार घडलाय तो खरोखर योगायोग असेल. एक बाई गावावरून येते, नवऱ्याला भेटते, ते दोघे एक दिवस हॉटेलमध्ये राहतात आणि दुसऱ्या दिवशी नवऱ्याचा मर्डर होतो. मॅडम, ही कुंदा स्टोरी तर ऐकवत नाही आहे ना? मला तरी असं वाटतं हे सगळं कुंदाने केलं. नाही कदम, एकटी बाई एवढं सगळं घडवून नाही आणू शकत. हा जर कुंदा यात इन्व्हॉल्व असेल तर कुणाची तरी तिला साथ असणार. पण कुणाची? एक काम करा, ते ज्या हॉटेलमध्ये थांबले होते त्याचे डिटेल्स मागवून घ्या आणि आजूबाजूचा CCTV फुटेज चेक करा. येस मॅडम. या संपूर्ण केसमध्ये एक गोष्ट नक्की होती, ती म्हणजे दर्शनचा खून झाला होता. बेवारस प्रेत विकणाऱ्या टोळीनं दर्शनची डेड बॉडी गायब केल्यानं एक वेगळ्याच प्रकारचा तिढा निर्माण झाला होता, जो पोलिसांनी सोडवला. आता पोलिसांसमोर 2 प्रश्न होते. दर्शनला कोणी आणि का मारलं? दर्शनच्या आयुष्यात 2 स्त्रिया आल्या होत्या, एक कुंदा आणि दुसरी वैशाली. ज्या दोघींनी दर्शनला आयुष्यभर साथ देण्याचं वचन दिलं होतं
त्याच दोघींनी तर दर्शनला संपवलं नव्हतं ना? या तारखेच्या रजिस्टर एंट्रीज दाखवा जरा. हो सर. हे बघा साहेब, 8:30च्या सुमारास रात्री आले आणि रात्री तो निघून गेला. एकटाच? हो सर. त्याचा नंबर द्या जरा. हां सर. 58543. 1919. येस सर. ठीक आहे, थँक्यू. वेलकम. चला. दर्शन इथे कामाला होता, पण 6 महिन्यापूर्वी. नंतर कुठे गेला? माहित नाही. स्वभावाने कसा होता तो? म्हणजे इकडे काम करणाऱ्या लोकांशी कसा वागायचा? मालकासारखा वागायचा. होता कामगारच, पण ऐट मालकासारखी. अहो, जाताना शेवटचा पगार सुद्धा नेला नाही त्याने. मग नंतर तुम्ही त्याला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न नाही केला? काय संबंध? अहो, 1 नंबरचा जुगाडू माणूस होता तो. आपण तुम्ही एवढं का विचारता एवढ्या दिवसांनी? दर्शनचा खून झाला. काय? वाटलंच होतं मला. लक्षणच तशी होती त्याची. सतत कुणाची ना कुणाची भांडायचा. इथे कोणाशी भांडण होतं का त्याचं? अहो, भांडण करतच राहायचं, पण नोकरी सोडण्यापूर्वी एका मुलीशी भांडला तो. एखाद्या मुलीवर कसं वागत एवढंही कळत नाही तुला? परत असं वागलात ना तर बघा मी काय करेन ते. काय कराल? काय कराल? और मलाच विचारताय? तुम्हाला लाज नाही वाटत का? घरात आई बहीण नाहीये का तुमच्या? आहेत ना, बायको नाही. बेशरम माणूस आहे हा. अरे त्यात ओरडायला काय झालं? तुझं लग्न झालंय की नाही तेवढंच विचारलं ना. हो की नाही सांग, म्हणजे विषय संपला. तुझं काही डोकं फिरलंय का? प्रत्येक जाणाऱ्या मुलीला लग्न झालंय की नाही विचारता? प्रत्येक मुलीला नाही ग, फक्त जिच्याकडे पाहून कुछ होत आहे ना तिलाच. अहो, या भांडणानंतर तो काम सोडून निघून गेला. पण आश्चर्य म्हणजे त्या मुलीने सुद्धा नोकरी सोडली. नाव काय तिचं? वैशाली. तू दर्शनला 13 तारखेला फोन केला होतास? हो मॅडम, फोन केला होता पण तारीख नाही आठवत. दर्शनच्या बाबतीत काय झालंय माहिती आहे ना? हो, ते तर होणारच होतं, कारण त्याला फार लवकर श्रीमंत व्हायचं होतं. काय वाटतं, दर्शनच्या वाईटावर कोण होतं असं? मॅडम, तो छोट्या छोट्या गोष्टीवरून लोकांशी भांडायचा. बरेच वेळी त्यानेच तयार केले होते. हिला ओळखतोस? हो, हिच्यामुळेच तर त्याने सगळ्यांचे संबंध तोडले. 7 वर्षाचा मुलगा असताना सुद्धा तिच्या प्रेमात वेडा झाला होता. हे बघ कशी आहे. कोण रे? अरे तुझी वहिनी. म्हणजे? अरे म्हणजे माझी होणारी बायको. मग कुंदाबाईनी कोण आहेत? अरे असं कुठे लिहिलंय का की एक लग्न झाल्यानंतर दुसरं लग्न नाही करायचं ते? अरे हिच्या बापाकडे भरपूर पैसा आहे आणि यात हिचा अर्धा हिस्सा आहे. अरे अजून किती दिवस गरिबीत काढायचे? अरे काय बोलतोयस, हे कळते का तुला? कुंदाबाईला माहिती आहे का सगळे? वेडा झालायस का? तिला काय माहित नाही अजून. आणि तुला माझी शपथ आहे, तिला काय सांगितलं असतं. तिला आजच गाडी पाठवतोय. मॅडम, कुंदाबाईला कल्पना सुद्धा नव्हती की नेमकं काय चाललंय. त्या खूप साध्या आहेत, त्यामुळे मी दर्शनला समजवण्याचा पण प्रयत्न केला होता, पण तो समजण्याच्या पलीकडे होता. कुंदाबाईंनी जेव्हा गावाकडून इकडे आल्या तेव्हा मी दर्शनला कळवलं. वाटलं दोघे भेटतील तरी. त्याच्याकडे अजून कोणता फोन नंबर आहे? माहिती नाही सर. ठीक आहे, तू जाऊ शकतो. थँक्यू मॅडम. दर्शनच्या आयुष्यात आणखी एक स्त्री होती, ती म्हणजे वैशाली. दर्शन आणि वैशालीचं नातं नेमकं कसं होतं? इतकी वर्ष कुंदासोबत संसार केल्यानंतर दर्शननं वैशालीमध्ये असं नेमकं काय पाहिलं होतं? आणि हीच वैशाली आता रिक्षावाल्या बाबू सोबत राहत होती. दर्शनचा मर्डर याच बंडखोर वैशालीने तर केला नाही ना? वैशाली आणि कुंदा एकमेकींना ओळखत होत्या का? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी पोलिसांनी कुशल आणि कुंदाला बोलून घेतलं. नाही, मी नाही ओळखत या बाईला. हो, ओळखतो. या बाईसोबत पाहिलं होतं मी दर्शनला, आणि तसं मी यांना सांगितलं सुद्धा होतं. नाही हो साहेब, ते खूप चांगले होते. तुम्ही म्हणता तसे नव्हते दर्शन. अहो, मी बायको आहे त्यांची, मला विचारा की तुम्ही. हे असं आहे. अहो, मी ओळखतो माझ्या भावाला. दर्शन चांगला मुलगा नव्हता. तो एका बाईसोबत फिरत होता, पण याचा विश्वासच बसत नव्हता माझ्यावर. अहो, कसा बसल विश्वास?
तुमचं कधी पटलं का त्यांच्याशी? का भाऊ म्हणून कधी मदत केली? अहो मॅडम, एकमेकांच्या जीवावर उठले होते नुसते. हे बघा वहिनी, तो दादा तसा वाग. पोलीस स्टेशन आहे, आवाज. तुमचं एकमेकांबरोबर पटत का नव्हतं? स्वभाव आणखी काय, एक नंबरचा खोटारडा होता माझा भाऊ. आमच्या कुठल्याच नातेवाईकांसोबत त्याचे चांगले संबंध नव्हते. वैशाली बरोबर दर्शनला शेवटचं कधी पाहिलंस? साधारण एक 5 महिन्यांपूर्वी वहिनी गावाला गेल्या आणि मग मी त्याच्या घरी गेलो तेव्हा. कोण पाहिजे? दर्शन कुठे आहे? आहे ना. अरे तू अचानक, अरे ये बस की, जा जरा चहा टाक. अहो ये बस बस बस. तुला सगळं सांगतो. आणि कुंदा आणि बंटी गावी गेलेत, त्याचा विषय करू नकोस. म्हणजे अरे कोण बाई आहे ही आणि काय चालू आहे तुझं? हळू तुला सांगतो ना. तू एक काम करतो, तू आलाय माझ्या लक्षात. अरे तुला 7 वर्षाचा मुलगा आहे, ही बायको आहे तुला कळत नाहीये का? तुला सांगितलं तर तुला सांगेन म्हणून. हे बघ, माझ्या आयुष्यात परत दखल द्यायची नाही, कळलं ना? अरे घाई आहे का तुला? हा चल चल चल, निघ. अरे काही प्रॉब्लेम नाहीये, तू निघ ना. अरे वैशाली, चहा जाऊ द्या जरा, त्याला घाई आहे. निघ. निघालात एकदम लगेच? हो. दर्शनला शेवटचं कधी बघितलंस? कुर्ला पोलीस स्टेशन मधून मला कॉल आला होता, तेव्हा त्याची डेड बॉडीज बघितली मी. मॅडम, माझं खूप प्रेम होतं त्यांच्यावर. पण मॅडम, त्या बाईला शोधून काढा. तिनं आमच्या संसाराची वाट लावली. शोधून काढा मॅडम तिला. हो, या तुम्ही आता. हां बोला. कुठे? ठीक आहे मॅडम, वैशालीची माहिती मिळाली. तिच्या वडिलांचं घर आहे भांडुपला. लेट्स गो. वैशाली कुठे? तिचा आणि आमचा आता काही एक संबंध नाहीये. आणि प्लीज आम्हाला तिच्याबद्दल काहीही विचारू नका. तुम्ही भाऊ ना तिचे? तेच तर माझं दुर्दैव आहे. दर्शनला ओळखता? चांगलंच, त्यानेच तर सगळी वाट लावली. म्हणजे काय केलं तुम्ही? अहो, वैशालीच्या डोक्यात प्रॉपर्टीचा हिस्सा मागायचा खूळ त्यानेच भरवला आणि तिला फितून आमच्यापासून वेगळं केलं. आणि वैशालीलाही कळलं नाही की तो आमच्या संपत्तीवर डोळा ठेवून आहे. ते त्याच्यावर प्रेम करत होती म्हणे. असलं कसलं स्वार्थी प्रेम? नेमकं काय झालं व्यवस्थित सांगाल का? हो, मी सांगतो मॅडम. म्हणजे तो दर्शन तिला तिच्या ऑफिसमध्ये भेटला, त्यांची एकमेकाशी ओळख झाली, तो तिला आवडला आणि त्याने काय जादू केली कोण जाणे. दादा, मला पुढचे सगळे प्रोसिजर्स पूर्ण करायचे आहेत. म्हणजे कसं आहे मनोज, ही वैशालीच्या वडिलांची प्रॉपर्टी आहे आणि त्यात तिचा अर्धा हिस्सा आहे. तो हिस्सा तिच्या नावावर करून टाका किंवा जी रक्कम आहे ती तिला देऊन टाका, बस. अच्छा, म्हणजे यासाठी इथे आलात तुम्ही? अरे काय माणसात, लग्न होऊन 10 दिवस नाही झाले, प्रॉपर्टीच्या हिश्श्याची वार्ता करायला येत आला? पैशासाठीच लग्न केलेलं दिसतंय. ते आमचं आम्ही बघून घेऊ. हे बघ, जे माझ्या हक्काचं आहे मी तेच मागते. वैशाली, या माणसाच्या तोंडावर सांगतो मी, याची लक्षणं मला काही ठीक वाटत नाहीयेत. तुला वाटणारच, कारण की आम्ही हिस्सा मागतोय. काय ग वैशाली, काय बोलली होतीस तू? माझा लाडका भाऊ आहे, स्वतःहून सगळं तुझ्या नावावर करेल. बघ, अरे चोरा, तोंड सांभाळून बोल, नाहीतर काय करशील? हा, त्या बहिणीच्या हक्काचे पैसे देत नाहीयेस, चोरच आहेस तू. वैशाली याला गप्पा बसायला सांग, आधीच सांगतोय मी कशाला गप्प बसू? जे आहे ते खरं सांगतोय. चोर आहेस तू, चोर. सोड सांगितलं ना? मला चोर म्हणतोय? तू चोरच आहेस रे, बहिणीचे पैसे खातोयस. तुला सोडणार नाही, लक्षात घे. हा, काय करशील? ठीक आहे, जाऊ द्या. मारून टाकेन मी तुला. म्हणून दर्शन तुमच्या डोक्यात गेला आणि तुम्ही त्याचा काटा काढला. म्हणजे त्याचा खून केला. काय? दर्शनचा मर्डर झाला आणि मग वैशाली कुठे? तेच विचारायला आम्ही इकडे आलोय. कुठे आहे वैशाली? कमाल आहे तिची. इथे तिचा नवरा मेला आणि प्रॉपर्टीवरून वाद घालायला इथे आली होती, तेही दुसऱ्या माणसासोबत. कधी आली होती? हेच
4-5 दिवसांपूर्वी. हे घर आहे. इथून सगळ्या सुविधा जवळच आहेत. तू इकडे का आलीयस? आपल्याला हेच घर घ्यायचंय. तू का आलीयस इथे? तुम्ही एक काम करा. अहो अहो इकडे या लवकर. ही बघा परत आलीये. कोण आले? तू तू इथे काय करतेस? आणि ही माणसं कोण आहेत? हे बाबूराव आहेत, माझा आधार आहेत. आणि हे घर बघायला आलेत. बघायला आलेत म्हणजे? बघायला आलेत म्हणजे घर विकायचं आहे. काय? आणि हे कोण ठरवलं? आणि घर विकल्यावर आम्ही कुठे जायचं? ते तुमचं तुम्ही ठरवा. वैशाली, हे काय लावलेस तू? हे बघ, कोर्टात जाऊन माझा हिस्सा मी मागते म्हणाले तर तू नाही म्हणालास. बरं, पुढेही काही केलं नाही. आता हे घर विक आणि मग अर्धे अर्धे पैसे वाटून घेऊ. असं का वागतेस वैशाली? हे बघ, मी जे सांगतोय ना. मला तुझं काही ऐकायचं नाहीये. व्यवहाराचं काय ते बोल. हे बघ, मला पैशांची गरज आहे. तू मला 25 लाख रुपये आत्ताच्या आता देत असशील तर मी काही मागणार नाही. विचार कर. नक्की? हो. म्हणजे गावची जमीन, दागिने यातलं तुला काहीच नकोय? हे बघ, मला पैशांची गरज आत्ता आहे. तू मला आत्ताच्या आत्ता 25 लाख रुपये देत असशील तर मला हिश्श्यातलं काहीही नको. ठीक आहे, देतो तुला मी 25 लाख रुपये. पूर्ण 25 आहेत का? मोजून घे. पैशासमोर तिला कसलीच नाती कळत नव्हती. एकदाचे तिला पैसे दिले आणि म्हणालो पुन्हा इथे यायचं नाही. बरोबर कोण होतं तिच्या? बाबूराव असंच काहीतरी नाव सांगितलं होतं तिने. राहते कुठे ती? नाही नाही, ते आम्ही काय विचारलं नाही, पण भांडुपला कुठेतरी पाझर तलाव असंच काहीतरी म्हणत होती. तिकडेच ती कुठेतरी राहते. ठीक आहे, वैशालीबद्दल काही माहिती मिळाली तर आम्हाला लगेच कळवा. साहेब मी ताब्यात घ्या ना. साहेब मी हिला ओळखतेस? कुंदा, तू हिला ओळखतेस? मॅडम, त्या दिवशी तुम्ही फोटोत दाखवलं. दर्शनने तुम्हा दोघींनाही फसवलंय. तुम्हा दोघींना फसवून तुमच्या दोघींशी लग्न केलं. काय ग वैशाली, 8 वर्ष संसार केला त्याने कुंदा बरोबर. अचानक तू आयुष्यात आलीस आणि सगळ्यांनाच विसरला दर्शन. काय अशी जादू केलीस तरी काय? मॅडम, मी काही जादू नाही केली. जादू तर त्यांनी केली आणि मी भुलले याचा पश्चाताप होतोय मला. आणि त्या पश्चातापाचं रागात रूपांतर झालं आणि तुम्ही त्याचा मर्डर केला. खरं तर इच्छा तीच होती, पण शक्य नाही झालं ते. वा, 5 महिन्यात त्याला संपायची इच्छा झाली तुला? मग आणि काय होणार मॅडम, ज्या माणसाला आपण आपलं सर्वस्व दिलं त्यांनीच आपल्याला धोका दिला आणि काय इच्छा होणार. कंपनीत तुमचं काहीतरी भांडण वगैरे झालं होतं ना, मग हे अचानक एकदम प्रेमाचं नाटक वगैरे काय? नाही मॅडम, नाटक नव्हतं. हो, आमचं भांडण झालं होतं, पण मला त्यानंतर वाटलं की त्याचं खरंच प्रेम आहे माझ्यावर. तो योग्य आहे माझ्यासाठी. आणि म्हणून आम्ही लगेच 2-3 दिवसातच सगळे निर्णय घेतले. आणि म्हणूनच त्यांनी आम्हाला गाई गावी पाठवलं ना. मॅडम, आता कळतंय त्यांनी असा का निर्णय घेतला हिच्यामुळं. हे बघा ताई, खरंच सॉरी. मला माहिती असतं दर्शनचं लग्न झालंय तर मी असा निर्णयच घेतला नसता. माझ्या बंटीची शपथ घेतली होती की बाहेर काही नाही. माझा विश्वासघात केला त्यांनी. विश्वासघात तर त्यांनी माझाही केलाय मॅडम. त्याचा माझ्या पैशांवर डोळा होता. त्यांनी माझ्याशी फक्त पैशांसाठी लग्न केलं. त्याच्यासाठी मी माझ्या भावाशी आणि वहिनीशी भांडून घराबाहेर पडले. आणि एक दिवस मला अचानक म्हणाला की मला 10 दिवसांच्या टूरसाठी बाहेर जायचे. मला तेव्हा डाऊट आला मॅडम.
आणि माझा डाऊट खरा ठरला. मी त्याच रात्री दर्शनला ह्यांच्याबरोबर हॉटेलमध्ये शिरताना पाहिलं होतं. दर्शन ज्या दिवशी हॉटेलमध्ये आला त्याच दिवशी पहाटे त्याचा मर्डर झाला, हॉटेल जवळच. सर ते काय माहीत नाही मला. मी त्याला त्या दिवशी हॉटेलमध्ये शिरताना पाहिलं, तेच शेवटचं. ज्या माणसाने तुला फसवलं, तुझ्या पैशावर आईश केली, त्याला तू माफ केलं असंच? नाही मॅडम, माफ नाही केलं. पण मी आमच्या कंपनीच्या मालकाला फोन करून सांगितलं की दर्शन त्या हॉटेलमध्ये राहतोय. त्यांनी काहीतरी 10-15 लाखाचा फ्रॉड केला होता, म्हणून आमचे कंपनीचे मालक दर्शनला वेड्यासारखी शोधत होते. रामराव सालेकर. हो सर, वैशाली बोलते. बोल ना. तुम्ही ते दर्शनला शोधताय ना? हो, कुठे आहे तो? PN लॉज. मी त्याला रात्री फोन करून बाहेर बोलवेन, मग तुम्ही आणि तो काय ते बघून घ्या. रामराव साहेब काय एक मिनिट ऐका माझं. गाडीत बस. साहेब जैन झाला. बोल, का मारलं दर्शनला? बोल बोल लवकर, उगाच गाल सुजवायला लावू नको. बोल. सांगतो मॅडम. दर्शनने आमच्या कंपनीत 15 लाख रुपयाचा फ्रॉड केला होता. मी त्याला वेड्यासारखं शोधत होतो. त्याने घर आणि मोबाईल नंबर दोन्ही बदलले होते. मग वैशालीचा फोन आला की तो हॉटेलमध्ये, म्हटल्यावर माझी माणसं त्याला घेऊन आली. मी फक्त त्याची विचारपूस करत होतो तितक्यात माफ करा. काय माफ कर? मला फसून पळून गेला होता. मी करतो ना काहीतरी. अरे कुठं माझे 15 लाख? हे बघ, तू तर माझे पैसे नाही दिले ना, तर मी तर चाकू दे रे, मी त्याचा कोथळाच बाहेर काढतो आता. ए काय बोलतोय मी? ए हा तर मेला रे. एक काम करा, तुम्ही त्याला कुठून हॉटेलवरून उचललं होतं ना, उचला त्याला तिकडे टाका परत. चल 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 लवकर चल चल, उचल त्याला. हॅलो सर, काम झालंय सर. याला ओळखतोस? हो, हा हरी, यालाच बॉडी टाकायला सांगितली होती. दर्शनने फ्रॉड केला होता तर रीतसर पोलिसात तक्रार करायची, पण तू कायद्याची मदत न घेता स्वतः धडा शिकवायला गेलास. आता आयुष्यभर या गुन्ह्याची शिक्षा भोग. दर्शन जे वागत होता ते चुकीचंच होतं. त्याने आपल्या या अशा स्वभावामुळे अनेक शत्रू निर्माण केले होते. त्याच्यासोबत 9 वर्ष राहूनही कुंदा त्याचा स्वभाव ओळखू शकली नव्हती. तर वैशालीनं आपल्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी त्याला रामरावच्या ताब्यात दिलं होतं. मंगेश आणि रुपेश यांच्या डेडबॉडी गायब करण्याच्या गुन्ह्यामुळे ही केस पोलिसांना चांगलीच गोंधळात टाकणारी ठरली. तरी सुद्धा योग्य तपास करून पोलीस अपराध्यापर्यंत पोहोचलेच. एक नक्की, जिथे गुन्हा घडत असतो तिथेच पुरावे तयार होत असतात. आजच्या भागात मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. पुन्हा भेटूया पुढच्या भागात एका अशाच सनसनाटी गुन्ह्यासह. पण तोपर्यंत तुम्ही स्वतःची आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या. धोका अजूनही टळलेला नाहीये, त्यामुळे घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. पाहत रहा क्रिमिनल्स चाहूल गुन्हेगारांची. जय हिंद, जय महाराष्ट्र.